नमस्कार. आपण पाहत आहात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज खरं तर पुरंदर तालुक्याच्या जी विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले आणि आज अ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संभाजीराव सदाशिवराव झेंडे यांना हे तिकीट मिळालेलं आहे आणि पुरंदरच्या इतिहासात आज प्रथमतःच इतकं मोठं म्हणजे जे कलेक्टर होते, आत्ता सेवानिवृत्त आहेत आणि इतकं म्हणजे प्रशासनात पकड असणारे किंवा जे जनसामान्यांची कामं करण्याची जी पद्धत आहे, त्यात त्यांचं हातखंड आहे आणि खरं तर आज पुरंदर तालुक्याचं भाग्य म्हणावं लागेल, की इतकं चांगलं व्यक्तिमत्व प्रथमच पुरंदर तालुक्याला मिळतं आहे आणि लोकांनी त्यांना भरघोस मतं द्यावीत, असं मला तरी आमच्या चॅनलच्या वतीनं आम्ही पुरंदरवासियांना विनंती करत आहोत. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. आज खरं तर पुरंदरचा एक इतकं मोठं म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढे बी आमदार जितके पण आमदार बघितले, पण आज हे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आपल्या पुरंदरसाठी लाभतं आहे आणि त्यातली त्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली, त्याबद्दल तर त्यांचं अभिनंदन. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे, की आपण प्रशासनामध्ये सुरुवात कशी केली आणि रिटायर्ड आत्ता सेवानिवृत्तीपर्यंतचा आपला प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती. मी संभाजी सदाशिव झेंडे. माझं मूळ गाव दिवे आहे आणि माझं SSC पर्यंतचं शिक्षण दिवे गावातच झालं आणि दिवे गावात त्यावेळेला सासवड या ठिकाणी परीक्षा होत असत. त्यावेळेला मी टॉपर किंवा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. वडिलांनी थोडे त्या काळात SSC पर्यंत शिकलेले आमच्या गावात दोनच माणसं होते, आदरणीय दादासाहेब जाधवराव आणि माझे वडील कैलासवासी सदाशिवराव अण्णा झेंडे, ज्याला आपण म्हणू की ब्रिटिश आमदानीमध्ये ते SSC पर्यंत शिकले होते. त्यांना याबाबतचं महत्त्व किंवा महात्म्य शिक्षणाचं माहिती असल्यामुळं त्यांनी मला पुण्याला BSc ॲग्रीसाठी कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला किंवा त्या ठिकाणी मला प्रवेश मिळाला. मी त्या ठिकाणाहून BSc केलं. त्या ठिकाणी मेरिटवरतीच ॲडमिशन दिली जात असत. अगदी त्या काळी मी 77-78 सालची गोष्ट बोलतो आहे. त्याच्यानंतर मी राष्ट्रीय स्कॉलरशिप मिळवून MSc राहुरी विद्यापीठातून केलं. त्यानंतर रात्र कॉलेज करून LLBचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग LLBचं शिक्षण मी नोकरीत आल्यानंतर सुरू केलं. माझ्याबरोबर पुण्यालाच कलेक्टर राहिलेले माझे 3-4 क्लासमेट जे BSc MSc आम्ही एकत्र केलं. आम्ही एकत्रच ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असू आणि एक प्राध्यापक सावंत म्हणून होते, ते आम्हाला गाईड करत असत आणि त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून माझी MPSC मार्फत किंवा राज्य सेवा आयोगामार्फत निवड झाली. प्रथमतः नाशिकला प्रांताधिकारी, संगमनेरला प्रांताधिकारी म्हणून काम केलं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केल्यानंतर मी नंतर ठाण्याला जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. मुंबई उपनगर, मुंबई शहरामध्ये बऱ्याच लोकांना कल्पना नसेल की मुंबईचे 2 जिल्हे आहेत, एक शहर जिल्हा आणि एक उपनगर जिल्हा. तो उपनगर जिल्ह्यालाही मी 4 वर्ष कलेक्टर म्हणून काम केलं. ठाण्याला 2 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर सचिव आणि आयुक्त म्हणूनही 7-8 वर्ष वेगवेगळ्या विभागांमध्ये मी काम केलेलं आहे. सांगायचं तर सामाजिक सेवा आणि राजकीय वारसा माझ्या कुटुंबातच आहे. माझे वडील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश काळामध्ये SSC झालेले होते. त्यामुळं स्वतःची शेती सांभाळून ते समाजकार्य गावात करत असत. हे करता करता ते ग्रामपंचायतीचे सदस्य होते. अगदी त्याच्यानंतर त्यांना पक्षाने त्यांचं बरेच दिवस पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून होते आणि त्याच्यानंतर त्यांना प्रथम जिल्हा परिषदेचं तिकीट त्यावेळेला दिवे गराडे मतदारसंघातून दिले आणि जवळपास 19 वर्षे ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि त्यातलं शेवटचे 2-2.5 वर्ष मला वाटतं ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले. ते साधारण 85-86च्या काळात. आणि मुळातच कुटुंबामध्ये एक वारकरी पंथातलं कुटुंब आणि समाजसेवेचा वारसा हा वडिलांपासूनच माझ्या चुलत्यांपासून मला मिळालेला आहे. चुलत्यांचं अर्थात क्षेत्र हे थोडंसं ज्याला आपण म्हणतो वारकरी पंथ समुदाय, त्या समुदायात होतं. पण वडिलांचं प्युअरली आपली शेती सांभाळणं आणि मग समाजकारण आणि राजकारण हे करत असत आणि आदरणीय पवारसाहेबांनी मग तोच विचार करून, कारण सुरुवातीपासून अगदी 1970 पासून ते पवारसाहेबांच्या संपर्कात राजकारणामुळं होते आणि पुढं पवारसाहेबांच्या माध्यमातूनच त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालेलं होतं. असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यानंतर मग मी रिटायर झाल्यानंतर पवारसाहेबांच्या
सान्निध्यात नोकरीच्या निमित्तानं होतोच. पण मग त्यांनी याबाबत विचारणा केली की आता घरी बसण्यापेक्षा किंवा रिटायरमेंटनंतर पुन्हा गव्हर्मेंटमध्ये पोस्ट रिटायरमेंटचे काही जॉब असतात ते स्वीकारण्यापेक्षा तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात काम केलेलं बरं. त्या अनुषंगाने मग मी जे 2017च्या एप्रिलमध्ये रिटायर झाल्यावर 2017च्या एंडपासून पुरंदर तालुक्यामध्ये अर्थात माझी सगळ्याच राजकीय पक्षातले कार्यकर्त्यांची वडिलांच्या संपर्कामुळं ओळख-पाळख होतीच. परंतु ती फक्त राजकीय पक्षांच्या पर्यंत मर्यादित होती आणि 2017 नंतर मग गावोगावचे कार्यकर्ते, तरुण मंडळी ह्या सगळ्यांशी संपर्क आला आणि एक समाजकार्यामध्ये रस घेतल्यामुळं व्यक्तिगत कामं असोत, सामाजिक कामं असोत, विकासाची कामं असोत, याच्यातली थोडीशी प्रशासकीय क्षेत्रात काम केल्यामुळं माहिती होती आणि त्यामुळं तालुक्यातल्या जनतेला आपल्या अनुभवाचा फायदा द्यावा या हेतूनं आणि वडिलांचं सामाजिक बॅकग्राऊंड आणि राजकीय बॅकग्राऊंड हे लक्षात घेऊन मी माझी या कामाची सुरुवात केली. मला आज असं विचारायचं आहे की आज पुरंदरच्या विविध समस्या आहेत, त्यात सर्वात जास्त समस्या आहेत बेरोजगारी. दुसरी गोष्ट आहे गुंजवणीचा पाणी प्रश्न, जे की पुरंदरचा जवळजवळ 70-75% भाग दुष्काळी भाग म्हणून कायम असतो. तर ती गुंजवणीच्या पाण्याचा एक प्रश्न आहे. दुसरा विमानतळाचा प्रश्न आहे, जो बरेच वर्ष तो गाजतोय. आणि दुसरं आहे की औद्योगिकीकरणाचं सुद्धा जेजुरी MIDC सोडली तर आपल्याकडं औद्योगिक वसाहत फार कमी आहे. तर याविषयी आपलं व्हिजन काय आहे? सर्वप्रथम मला सांगायचं आहे की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की सरकारी सेवेमध्ये किंवा अधिकारी पदावर, मग फक्त सरकारी अधिकार पदं म्हणू नका. एक काळ असा होता 80च्या दशकापर्यंत की सरकारी नोकऱ्या आणि बँकातल्या नोकऱ्या याच्या व्यतिरिक्त बाकी काही उपलब्ध नव्हतं. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये क्रांती झाली, कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली, इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली. म्हणून प्रत्येक गावातल्या तरुणांसाठी माझं एक असं व्हिजन आहे. आता माझ्या स्वतःच्या गावचं उदाहरण देतो. आम्ही दोघं तिघंजण अधिकारी झालो सुरुवातीला. त्याचा एक ज्याला आपण म्हणतो एक गायडन्स म्हणा किंवा एक स्फूर्ती घेऊन आज दिवेगाव हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखलं जातं. आज जवळपास 30-32 सरकारी अधिकारी गावामध्ये आहेत आणि खाजगी कंपन्यांमध्ये काही सरकारी अधिकारी आमच्या गावामधून आहेत. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून किंवा ग्रामीण बॅकग्राऊंड आहे म्हणून न्यूनगंड बाळगण्याचं हुशार विद्यार्थ्यांनी काही कारण नाही. मला असं म्हणायचं आहे की निदान हुशार विद्यार्थ्यांना पुढं विकासाच्या वाटा ह्या मिळाल्याच पाहिजेत. आता नेरेसारख्या ठिकाणी अजून सिनियर कॉलेज नाही आहे, ज्युनियर कॉलेज एक आहे मला वाटतं. पण सिनियर कॉलेज होण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण त्यांना सिनियर कॉलेजसाठी यायचं तर जेजुरीला किंवा सासवडला यावं लागतं. हे अंतर बऱ्यापैकी मोठं आहे. आजच्या युगात नीरा असेल, निंबूत असेल, त्या भागात जर अशी एखादी मोठी संस्था निर्माण झाली, त्या ठिकाणी कोचिंग क्लास देणारी एखादी संस्था निर्माण झाली की स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात युवकांना कोणत्या वाटा उपलब्ध आहेत ते आपण जर निर्माण करू शकलो तर त्याच्याबाबत निश्चितच सर्व तरुणांना आपण मार्गदर्शन करू शकू. आता इथं सासवडला 1-2 लोकांनी तसा प्रयत्न सुरू केलेला आहे. प्रयत्न छोटा आहे पण मला त्यांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं की त्या 2-3 मुलांनी तो असा गायडन्सचा एक उपक्रम सासवड या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता दुसरा प्रश्न तुम्ही गुंजवणीचा काढला. मला तर हे कळतच नाही की 10-12 वर्षे हा प्रश्न का पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. या धरणाची पायाभरणी 1993 साली झाली. त्याच्यानंतर धरण तयार आहे. धरणाचं ज्याला आपण डॅमशीट म्हणतो किंवा वॉल, धरणाची भिंत तयार आहे, पाणी साठतं आहे आणि पुढं फक्त देण्याची सिस्टम तयार करायची. याच्यामध्ये राजकारण सगळ्यांनी दूर ठेवून ही योजना आणि त्याच्यातलं 2.2 MCFT पाणी आपल्याला राखीव आहे. ते पाणी जर आपल्या पुरंदरला मिळालं तर पार राख नावळीपर्यंत, म्हणजे ज्याच्यात सरकारला निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. त्याच्यात 2 मॉडेल त्यांनी दिलेले होते. एक बंद पाईप मधून पाणी नेण्याचं काही ठराविक अंतर आणि काही दुसरा पर्याय होता की सोमर्डीसारख्या ठिकाणी ते पाणी उचलून ग्रॅव्हिटेशनल फोर्सने न्यायचं. कुठल्याही मार्गाने न्या, सर्व पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या आणि हे पाणी ह्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे. आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सर्व शेतकरी असतील, सगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते असतील, कारण विकासाच्या कामामध्ये राजकारण असू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे पाणी मिळालंच पाहिजे. पाण्याशिवाय शेतीची प्रगती होणार नाही किंवा ते कोरडवाहू शेतीवरती संसार प्रपंच चालवणं शेतकऱ्यांना शक्य नव्हतं.
राहिला प्रश्न विमानतळाचा तुम्ही काढला. विमानतळाच्या बाबतीत माझ्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्र आहेत. बरेच लोक म्हणतात, हा मी विमानतळ मंजूर करून आणला, तो विमानतळ मंजूर करणार. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काही नाही आहे. खऱ्या अर्थाने याच्याबाबतचा पत्रव्यवहार 2005 सालापासूनचा माझ्याकडे उपलब्ध आहे. भारत सरकारचं पहिलं 2005 साली इंटेन्शन त्यांनी क्लिअर केलं होतं की पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची योजना भारत सरकारच्या विचाराधीन आहे. तेव्हापासूनच त्यांनी साईट्स किंवा लोकेशन्स पाहायला सुरुवात केली आणि सुरुवातीला चाकणला झालं होतं, पण चाकणला मुळातच औद्योगिकीकरण खूप झालं असल्यामुळं त्यांनी दुसऱ्या 5 साईट पाहिलेल्या आहेत आणि त्या 5 साईट पाहिल्यानंतर पुरंदरची एक साईट त्यांना तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी वाटली. कारण विमानतळामध्ये 2 भाग असतात, एक प्रशासकीय क्षेत्र आणि दुसरं एरोनॉटिकल क्षेत्र किंवा हवाई क्षेत्र. आता हवाई क्षेत्राबाबतीत त्यांचे काही निकष असतात की विमानाचं उतरणं असं ज्याला लँडिंग म्हणतो आपण, किंवा टेक ऑफ करणं असं, किंवा वरती जाणं म्हणतो हवेत, अशा प्रकारचे याला काही ठराविक अँगल लागतात. आणि विमान उतरतं ते काही धावपट्टीवर एकदम उतरत नाही असं खाली येऊन, ते जवळपास 30-35-40 किलोमीटरपासूनच खाली यायला सुरुवात झालेलं असतं. मग त्या क्षेत्रामध्ये डोंगर, दऱ्या किंवा हे असे प्रकार असून चालत नाही. विशेष करून डोंगर किंवा टेकड्या असं असून चालत नाही. तर हे सर्व अभ्यास करूनच 2016ला याबाबत त्यांनी हवाई पाहणी केली भारत सरकारच्या एव्हिएशन डिपार्टमेंटनी किंवा हवाई वाहतूक डिपार्टमेंटनी. पण आता राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या विरोधाचा. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि या शेतकऱ्यांची कुणी चर्चा केली का? त्यांच्या कुणी भावना समजावून घेतल्या का सरकार या नात्याने? तसं घेतलं नाही. ज्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो की ज्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये बाधित होतो आहे, त्या लोकांनाशी जाऊन सरकारने चर्चा केली पाहिजे. पण तशी चर्चा अजून कोणीच केली नाही ऑफिशियली. मी म्हणतो की ऑफिशियली याचा अर्थ की सरकारने पुढे येऊन त्यांची काय भावना आहेत त्या जाणून घेतलं पाहिजे. कारण शेवटी शेतकऱ्यांचं जोपर्यंत सहकार्य नाही तोपर्यंत हे विमानतळ होणार नाही आणि त्यांच्याशी बोललं अजून ऑफिशियली कोणी बोललं आहे असं मला वाटत नाही. पण मला सर्वसाधारणपणे असं वाटतं की जी जनतेची इच्छा असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला याच्यात पुढं जावं लागेल किंवा शेतकऱ्यांची जी इच्छा असेल त्याप्रमाणेच पुढं जावं लागेल. तर पुरंदरसाठी एक ज्याला आपण म्हणतो की सुशिक्षितच नुसतं नाही तर प्रशासन आणि जनतेशी जोडलेली नाळ यावर आज आपण जे झेंडे साहेबांशी बोलत आहोत. तर मला त्यांना हे विचारायचं आहे की आज इथून पुढच्या काळातला जे आपलं व्हिजन काय आणि जनतेला तुम्ही खास पुरंदरच्या जनतेला काय आव्हान करताल? याच्यात 2-3 प्रश्न येतात की खऱ्या अर्थाने आपला मूळतः DPAP ब्लॉक म्हणतो किंवा ड्रॉट प्रोन एरिया, दुष्काळी भाग म्हणून, दुष्काळी तालुका म्हणून रेकॉर्डवरती आहे सरकारच्या. अशा परिस्थितीत नीरा नदीतून समजा यंदा तर खूप चांगला पावसाळा झाला, जे एक्स्ट्रा पाणी वाहून जातं सगळं धरण भरल्यानंतर, धरणं भरल्यानंतर म्हणजे वरची सगळी धरणं वरसगावपासूनची भरल्यानंतर खाली वीर धरणात पाणी येत राहतं, ते पाणी वायाला जातं किंवा खाली चाललं आहे. ते नदीजोड प्रकल्प जसा धुळे जिल्ह्यात राबवण्यात आला तशा प्रकारचा नालाजोड प्रकल्प करून जर आपण इकडं पुरंदरच्या वरती आणू शकलो, म्हणजे त्याच्यात तक्रारवाडी असेल, शिवरिया असेल, पिंपळ्याचा पूर्व भाग असेल, जेजुरी असेल, या ठिकाणी मोठी मोठी तळी भरू शकलो, तिथं पाणी एकत्र करून जॅकवेल करून त्या माध्यमातून हे पाणी वरती आणणं आणि नीरा आणि करा जोडणं. करा नदीवरही आपण गावोगावी बंधारे बांधले, त्याच्यामध्ये पाणी साठते वगैरे वगैरे. हे जर आपण प्रमाण वाढवलं तर नदीजोड प्रकल्पासारखाच नालाजोड प्रकल्प, आजही पाणी आपलं माहूर धरणातलं सुद्धा माहूर धरण भरून पाणी खाली चाललं आहे वाहून, ते नीरा डॅमच्या खाली नीरा नदीला मिळतं आहे. तर हे पाणीसुद्धा जर आपण वरती उचलून आणलं तर आपला काही प्रमाणात प्रश्न सुटू शकेल. दुसरा प्रश्न भविष्याच्या दृष्टीने म्हटलं तर खऱ्या अर्थाने रोजगाराचा आहे. आता जेजुरी MIDC झाली, तिथे जवळपास 15,000 ते 20,000 तरुण, म्हणजे जवळपास 15,000 ते 20,000 कुटुंबांचा प्रपंच तिथं चालतो. आता दुसरी फेज राख नावळीकडे आहे असे माझे ऐकिवात आहे. आता दुसरी फेज त्या ठिकाणी असं जर MIDC व्हायची असेल, जसं जेजुरीला जमिनी गेल्या पण एवढ्या लोकांना रोजगार मिळाला, तशी त्या भागात जर कमी बागायती क्षेत्र असेल, डोंगराळ क्षेत्र असेल किंवा माळरान क्षेत्र असेल, तिथे MIDC होणं गरजेचं आहे. आणि सरकारचं धोरणच आहे की ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी MIDC देऊ. एका तालुक्यात 2-2 MIDC असणाऱ्या गरजे. आता दौंडमध्ये आपण पाहिलं तर कुरकुमसारख्या ठिकाणी MIDC आहे,
पुणे पिंपरी चिंचवडबाबत तर सगळ्या अख्ख्या पुणे जिल्ह्याला माहिती आहे. त्याच पद्धतीचं जर MIDCचं आणखी एक सेंटर उभं राहिलं तर तालुक्यातल्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल. तो एक प्रयत्न आपला असला पाहिजे. आज दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आत्ता जो पालखी मार्ग म्हणून जो आत्ता काम चालू आहे आणि चालू असताना पिसुर्टीपासून ते निऱ्यापर्यंतचं जो पहिला आवाज मराठी रोखठोकनी यावर उच्चारला होता. कारण तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि रस्ता अरुंद होता. तर त्यात आता रस्त्याचं काम बऱ्याच बातम्यानंतर त्यात रस्त्याचं काम झालेलं आहे. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न असे आहे तो उड्डाणपुलाचा. तर यावर आपलं मत काय? नाही, याच्याबाबत आपण हा प्रश्न उचलला होता हे मला मान्य आहे. शिवाय त्या भागातले आमचे कार्यकर्ते असतील, श्री थोपटेजी असतील, काकडेजी असतील, यांनी तो प्रश्न कानी घातल्यानंतर मी स्वतः ती जागा पाहायला आलो. दरम्यानच्या काळात तिथं नुकतेच मागच्या महिना 2 महिन्यामध्ये 2-3 मोटरसायकलचे ॲक्सिडेंट होऊन 2-3 मृत्यू झाले होते दुर्दैवानं. मग आम्ही NHAIच्या कदम साहेबांना त्या ठिकाणाहून त्यांच्या समोरूनच फोन लावला, की काही करून हे साईड पट्ट्या म्हणजे सध्याच्या रस्त्यामध्ये 6 इंच खड्डा झाला आहे बाजूला आणि त्यामुळं मग मोटरसायकल एखादी खाली जाते आणि ती घसरते आणि लोक जोरात त्या स्पीडमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. म्हणून त्यांना आम्ही विनंती केली, की जरी पिसुर्टीपासून आता नवीन हायवे उजवीकडून डायव्हर्ट होऊन खंडाळा पुढच्या लोणंदकडे जात असला तरी हा मार्ग पालखी महामार्ग म्हणून निरेकडे जाणाऱ्या ज्या गावं आहेत किंवा प्रॉपर निरेसाठी हा मार्ग जुनाच मार्ग वापरला जाणार आहे. पालखीच्या वेळेला सुद्धा तोच वापरला जाणार आहे आणि त्यामुळं आपण ते साईड पट्ट्या करून घेतल्या आणि ते काम झालं. राहिला प्रश्न आता रेल्वे ओव्हरब्रिज पिसुर्टी फाट्यावरती जे आहे, तर रेल्वेचा उड्डाणपूल हे होणं गरजेचं होतं. कारण दररोज ट्रॅफिकला आपण किती वेळ थांबवणार? कारण आता हा जुना काळ गेला की त्यावेळेला ट्रॅफिकच कमी होती, वाहनं कमी होती. कधीतरी 10 मिनिटांनी एक गाडी यायची, 5 मिनिटांनी एक गाडी यायची. आता 10 मिनिटात 50 गाड्या जातात. अशा परिस्थितीत हा रेल्वे ओव्हरब्रिज होणं गरजेचंच होतं. त्याच्यासाठी NHAIच्या किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी आपण सतत संपर्क ठेवून त्यांचेही आपण आभार मानले पाहिजे, की त्यांनी तिथं तो उड्डाणपूल मंजूर केला आहे आणि आता ज्याला आपण म्हणतो टेंडर प्रक्रिया वगैरे सुरू होऊन त्याचंही काम सुरू होईल. मला आज असं विचारायचं आहे, की आज पुरंदरच्या विविध समस्या आहेत. त्यात सर्वात जास्त समस्या आहे ती बेरोजगारी. दुसरी गोष्ट आहे गुंजवणीचा पाणी प्रश्न, जे की पुरंदरचा जवळजवळ 70-75% भाग दुष्काळी भाग म्हणून कायम असतो. तर ती गुंजवणीच्या पाण्याचा एक प्रश्न आहे. दुसरा विमानतळाचा प्रश्न आहे, जो बरेच वर्ष तो गाजतोय. आणि दुसरं आहे की औद्योगिकीकरणाचं सुद्धा जेजुरी MIDC सोडली तर आपल्याकडं औद्योगिक वसाहत फार कमी आहे. तर याविषयी आपलं व्हिजन काय आहे? सर्वप्रथम मला सांगायचं आहे, की माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की सरकारी सेवेमध्ये किंवा अधिकारी पदावर मग फक्त सरकारी अधिकार पदं म्हणू नका. एक काळ असा होता 80च्या दशकापर्यंत, की सरकारी नोकऱ्या आणि बँकातल्या नोकऱ्या याच्या व्यतिरिक्त बाकी काही उपलब्ध नव्हतं. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये क्रांती झाली, कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली, इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली. म्हणून प्रत्येक गावातल्या तरुणांसाठी माझं एक असं व्हिजन आहे. आता माझ्या स्वतःच्या गावचं उदाहरण देतो. आम्ही दोघं तिघंजण अधिकारी झालो सुरुवातीला. त्याचा एक ज्याला आपण म्हणतो एक गायडन्स म्हणा किंवा एक स्फूर्ती घेऊन आज दिवेगाव हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आज जवळपास 30-32 सरकारी अधिकारी गावामध्ये आहेत आणि खाजगी कंपन्यांमध्ये काही सरकारी अधिकारी आमच्या गावामधून आहेत. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून किंवा ग्रामीण बॅकग्राऊंड आहे म्हणून न्यूनगंड बाळगण्याचं हुशार विद्यार्थ्यांनी काही कारण नाही. मला असं म्हणायचं आहे, की निदान हुशार विद्यार्थ्यांना पुढं विकासाच्या वाटा ह्या मिळाल्याच पाहिजेत. आता नेरेसारख्या ठिकाणी अजून सिनियर कॉलेज नाही आहे, ज्युनियर कॉलेज एक आहे मला वाटतं. पण सिनियर कॉलेज होण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण त्यांना सिनियर कॉलेजसाठी यायचं तर जेजुरीला किंवा सासवडला यावं लागतं. हे अंतर बऱ्यापैकी मोठं आहे. आजच्या युगात नीरा असेल, निंबूत असेल, त्या भागात जर अशी एखादी मोठी संस्था निर्माण झाली, त्या ठिकाणी कोचिंग क्लास देणारी एखादी संस्था निर्माण झाली, की स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात युवकांना कोणत्या वाटा उपलब्ध आहेत, त्या आपण जर निर्माण करू शकलो, तर त्याच्याबाबत निश्चितच सर्व तरुणांना आपण मार्गदर्शन करू शकू. आता इथं सासवडला 1-2 लोकांनी तसा प्रयत्न सुरू केलेला आहे. प्रयत्न छोटा आहे, पण मला त्यांचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं, की त्या 2-3 मुलांनी तो असा गायडन्सचा एक उपक्रम सासवड या ठिकाणी सुरू केलेला आहे.
आता दुसरा प्रश्न तुम्ही गुंजवणीचा काढला. मला तर हे कळतच नाही की 10-12 वर्षे हा प्रश्न का पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. या धरणाची पायाभरणी 1993 साली झाली. त्याच्यानंतर धरण तयार आहे. धरण तयार आहे. धरणाचं ज्याला आपण डॅमशीट म्हणतो किंवा वॉल, धरणाची भिंत तयार आहे. पाणी साठतं आहे आणि पुढं फक्त देण्याची सिस्टम तयार करायची. याच्यामध्ये राजकारण सगळ्यांनी दूर ठेवून ही योजना आणि त्याच्यातलं 2.2 MCFT पाणी आपल्याला राखीव आहे. ते पाणी जर आपल्या पुरंदरला मिळालं तर पार राख नावळीपर्यंत, म्हणजे ज्याच्यात सरकारला निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. त्याच्यात 2 मॉडेल त्यांनी दिलेले होते. एक बंद पाईप मधून पाणी नेण्याचं काही ठराविक अंतर, आणि काही दुसरा पर्याय होता की सोमर्डीसारख्या ठिकाणी ते पाणी उचलून ग्रॅव्हिटेशनल फोर्सने न्यायचं. कुठल्याही मार्गाने न्या, सर्व पक्षाच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या आणि हे पाणी ह्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, अशी माझी स्वतःची भावना आहे. आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सर्व शेतकरी असतील, सगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते असतील, कारण विकासाच्या कामामध्ये राजकारण असू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे पाणी मिळालंच पाहिजे. पाण्याशिवाय शेतीची प्रगती होणार नाही किंवा ते कोरडवाहू शेतीवरती संसार प्रपंच चालवणं शेतकऱ्यांना शक्य नव्हतं. राहिला प्रश्न विमानतळाचा तुम्ही काढला. विमानतळाच्या बाबतीत माझ्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्र आहेत. बरेच लोक म्हणतात हा मी विमानतळ मंजूर करून आणला, तो विमानतळ मंजूर करणार, त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काही नाही आहे. खऱ्या अर्थाने याच्याबाबतचा पत्रव्यवहार 2005 सालापासूनचा माझ्याकडे उपलब्ध आहे. भारत सरकारचं पहिलं 2005 साली इंटेन्शन त्यांनी क्लिअर केलं होतं की पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची योजना भारत सरकारच्या विचाराधीन आहे. तेव्हापासूनच त्यांनी साईट्स किंवा लोकेशन्स पाहायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला चाकणला झाला होता, पण चाकणला मुळातच औद्योगिकरण खूप झालं असल्यामुळं त्यांनी दुसऱ्या 5 साईट पाहिलेल्या आहेत. आणि त्या 5 साईट पाहिल्यानंतर पुरंदरची एक साईट त्यांना तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी वाटली. कारण विमानतळामध्ये 2 भाग असतात. एक प्रशासकीय क्षेत्र आणि दुसरं एरोनॉटिकल क्षेत्र किंवा हवाई क्षेत्र. आता हवाई क्षेत्राबाबतीत त्यांचे काही निकष असतात की विमानाचं उतरणं असं, ज्याला लँडिंग म्हणतो आपण, किंवा टेक ऑफ करणं असं, किंवा वरती जाणं म्हणतो हवेत, अशा प्रकारचे याला काही ठराविक अँगल लागतात. आणि विमान उतरतं ते काही धावपट्टीवर एकदम उतरत नाही असं खाली येऊन, ते जवळपास 30-35-40 किलोमीटरपासूनच खाली यायला सुरुवात झालेलं असतं. मग त्या क्षेत्रामध्ये डोंगर, दऱ्या किंवा असे प्रकार असून चालत नाही. विशेष करून डोंगर किंवा टेकड्या असं असून चालत नाही. तर हे सर्व अभ्यास करूनच 2016ला याबाबत त्यांनी हवाई पाहणी केली भारत सरकारच्या एव्हिएशन डिपार्टमेंटनी किंवा हवाई वाहतूक डिपार्टमेंटनी. पण आता राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या विरोधाचा. तर माझं असं म्हणणं आहे की शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे. आणि या शेतकऱ्यांची कुणी चर्चा केली का? त्यांच्या कुणी भावना समजावून घेतल्या का सरकार या नात्याने? तसं घेतलं नाही. ज्याला आपण स्टेक होल्डर म्हणतो की ज्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये बाधित होतो आहे, त्या लोकांनाशी जाऊन सरकारने चर्चा केली पाहिजे. पण तशी चर्चा अजून कोणीच केली नाही ऑफिशियली. मी म्हणतो की ऑफिशियली याचा अर्थ की सरकारने पुढे येऊन त्यांची काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे. कारण शेवटी शेतकऱ्यांचं जोपर्यंत सहकार्य नाही तोपर्यंत हे विमानतळ होणार नाही. आणि त्यांच्याशी बोललं अजून ऑफिशियली कोणी बोललं आहे असं मला वाटत नाही. पण मला सर्वसाधारणपणे असं वाटतं की जी जनतेची इच्छा असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला याच्यात पुढं जावं लागेल, किंवा शेतकऱ्यांची जी इच्छा असेल त्याप्रमाणेच पुढं जावं लागेल. नमस्कार. आज खरं तर तुम्ही आत्ता तर खरं म्हणजे इलेक्शनचे आज फॉर्म भरले तुम्ही निवडणुकीचे किंवा तुमचा कार्यक्रम, या व्यस्त कार्यक्रमात मराठी रोकटोकसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मराठी रोकटोककडून आपणास भावी वाटचालीस आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत भरघोष यश मिळावं अशी मराठी रोकटोककडून आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. धन्यवाद. आपणही वेळ काढलात, निरेवरून आलात आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद.